श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान कपिलदेव महामुनी आपल्या मातेला म्हणजे देवहूतीला बिंब प्रतिबिंब सिद्धांत समजून सांगतायत। ते म्हणतात भगवान परमात्मा परमेश्वर आदिपुरुष आदिनारायण विराट पुरुष म्हणजे मूळ बिंब आणि त्यापासून त्याचा अंश रूप असणारं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा जीव आत्मा प्रत्येक देहामध्ये आणि प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये तो असतो। हा जो जीवात्मा आहे तो देह म्हणजे मी अशी भावना करतो आणि म्हणून त्या देहाचे जे सुखदुःखाचे गुणधर्म असतात ते त्याला प्राप्त होतात। प्रकृतीच्या गुणांनी तो आपला संबंध जोडतो आणि अहंकाराने मोहित होऊन मीच करता आहे असं मानू लागतो। त्यामुळे देहाच्या संबंधाने केलेल्या पाप पुण्य रूपी कर्मांच्या दोषामुळे तो आपलं स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि मग ज्या प्रकारचं त्याचं पाप पुण्य किंवा कर्म घडलेलं असतं त्याप्रमाणे 3 प्रकारच्या योनी त्याला प्राप्त होतात। उच्च प्रतीची उत्तम प्रतीची किंवा मध्यम प्रतीची आणि नीच किंवा अधम प्रतीची अशा योनी त्याला प्राप्त होतात आणि मग तो या संसार चक्रामध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो। ज्याप्रमाणे स्वप्नामधील प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वप्नात आहे तोपर्यंत खरी वाटते कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेलो असतो, परंतु जागृती अवस्थेमध्ये आपण त्या स्वप्नाशी अलग झाल्यामुळे विलग झाल्यामुळे किंवा अलिप्त झाल्यामुळे आपल्याला ते स्वप्न खोटं वाटतं। त्याप्रमाणे संसारातील अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानामुळे विषयांचं चिंतन करीत राहिल्यामुळे हा जीव त्या संसार चक्रातून कधीही मुक्त होऊ शकत नाही। म्हणून मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गामध्ये गुंतलेल्या आपल्या या चित्ताला भक्तियोगाने आणि वैराग्य प्राप्ती करून घेऊन ज्ञान प्राप्ती करून घेऊन हळूहळू आपल्या स्वाधीन करावे म्हणजेच भगवंताच्या स्वाधीन करावे। आपल्या चित्ताला एकाग्र करत माझ्यामध्ये तुम्ही आपलं चित्त खिळवून ठेवावं, माझ्यामध्येच तुम्ही भक्ती ठेवावी, माझ्याच कथा श्रवण कराव्या आणि सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवावा। जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत अशा प्रकारच्या वृत्तीने आपण सर्वाभूती भगवंत पाहून त्या त्या जीवाशी त्या त्या प्राण्यांशी व्यवहार करावा। कुणाशीही वैर करू नये, कुणालाही दुखवू नये, कुणालाही त्रास होईल असं वागू नये। विषय आणि भोग किंवा वासना यांची आसक्ती धरू नये। ब्रह्मचर्य पालन करावं, मौन व्रतामध्ये राहावं आणि निष्ठापूर्वक आपल्या स्वधर्माचं आचरण करावं। 4 वर्ण 4 आश्रम यामध्ये कुठे आपण आहोत याचं भान ठेवून त्याप्रमाणे वर्ण आश्रम व्यवस्थेप्रमाणे आपण वागावं आणि आपलं आचरण त्यामध्ये चाकोरीबद्ध करावं। आपल्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहावं। इथे कपिल महामुनी एक फार मोठा सिद्धांत सांगतायत की ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फळ मिळणार आहे आणि ज्याचं जसं फळ आहे तसे त्याला भोग किंवा दुःख प्राप्त होणार। आणि म्हणून ते म्हणतात आज जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे चांगलं किंवा वाईट सुख किंवा दुःख पाप किंवा पुण्य हे
आपल्याच प्रारब्धानुसार, आपल्याच पूर्वसंचितानुसार, आपल्याच नशिबानुसार किंवा आपणच पूर्वी केलेल्या कर्मांच्या फळाच्या अनुसार आपल्याला जे काही मिळतं त्यामध्ये आपण संतुष्ट राहावं. आपल्या शरीर रक्षणासाठी आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी जेवढं म्हणून आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी आपण आपल्याशा कराव्या. उगीच कुठल्या गोष्टींच्या मोहात पडू नये आणि जास्ती मिळावं याची हाव धरू नये. आपल्याला आवश्यक तितकेच भोजन करावे, एकांतवासात राहावे, शांत स्वभावाने आपण जगन्मित्र बनावे, सर्वांचा मित्र बनून सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवावे. आपण अत्यंत दयाळू आणि प्रेमळ अंतःकरणाने वागावे, धैर्यवान व्हावे आणि इतरांना धीर द्यावा. स्त्री पुत्र या संबंधितांसह किंवा या देहाबद्दल मी आणि माझे आणि मला या गोष्टींपासून आपण दूर राहावे. खोटा अभिमान बाळगू नये आणि आपल्या स्वतःकडे कुठलंही कर्तृत्वपण किंवा कर्तेपण घेऊ नये. अभिमान कटाक्षाने टाळावा, अहंकार दंभ करू नये, मद कधीही करू नये. पुढे म्हणतात, आपण नेहमी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. हा सगळा भवसागर किंवा संसार किंवा प्रपंच हा दुःखदायक आहे हे समजून घेऊन त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा आणि परमात्म्याशिवाय मला अन्य कुणाचाही आधार नाही ही समजूत आपल्या मनाशी पक्की धारण करावी आणि त्याप्रमाणे फक्त आणि फक्त आपण भगवंताचाच आधार घ्यावा, त्याचाच आश्रय करावा. आपलं जे काही सुखदुःख आहे ते त्या भगवंताला सांगावं. आपल्या शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध मनाने, शुद्ध बुद्धीने, स्वच्छ आणि पावन पवित्र अंतःकरणाने आपण भगवंताचा, परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. देह वगैरे उपाधींपासून आपण दूर राहावे. खोट्या गोष्टी आपण करू नये, सत्याला सोडू नये आणि असत्याला थारा देऊ नये. सत्य रूपाने भासणारे हे जग आणि त्या जगाचं कारण असणारी प्रकृती, या सर्वांचं असणारं अधिष्ठान, या सर्वांना देणारा प्रकाश आणि तो स्वतः स्वयंप्रकाशी असणारा कार्य कारण रूपी या सबंध जगाचं कारण आणि निमित्त कारण असणारा तो परमात्मा परमेश्वरच आपला आधार आहे. आपल्याला त्याचाच आश्रय आहे हे समजून आपण अद्वितीय अशा त्या परमात्म्याचं, परब्रह्माचं, आत्म्याचं चिंतन करण्यामध्ये आपला सगळा काळ व्यतीत करावा. अशा प्रकारे जो भक्त सतत माझी भक्ती करतो, सतत माझंच मनन चिंतन करतो, सतत माझ्याच कथा ऐकतो आणि माझ्या ज्ञानाच्या लालसेने जो काही धर्माचरण करतो आणि कठोर तपश्चर्या करतो, साधन करतो, ज्ञान प्राप्त करून घेतो, वैराग्य प्राप्त करून घेतो आणि या सगळ्या अभ्यासामुळे आणि या सगळ्या ध्यानामुळे आणि माझ्यावरील उत्कट भक्तीमुळे, प्रेमामुळे त्याच्या मनातून प्रकृती किंवा माया हळूहळू क्षीण होत जाते, नाहीशी होत जाते आणि एकेकाळी ती नष्ट होते. अशा प्रकारे तो त्या मायेपासून दूर होतो आणि मग माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त करतो. जेव्हा मनुष्य आत्मचिंतनामध्ये मग्न असतो तेव्हाच त्याला सगळ्या प्रकारच्या भोगांविषयी, अगदी स्वर्गीय भोगांविषयी सुद्धा वैराग्य निर्माण होते आणि नको ते भोग अशी त्याची अवस्था होते.
त्याला त्या भोगांचा सुद्धा वीट येतो. आणि मग असा मनुष्य सतत आत्मचिंतनामध्ये मलाच पाहतो आणि मलाच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच कृपेने तत्त्वज्ञान म्हणजे त्या आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतो. त्याला तो अनुभव प्राप्त होतो. त्या आत्मानुभव प्राप्त होण्यामुळे तो सर्व प्रकारच्या संशयातून आणि संभ्रमातून मुक्त होतो. माझ्या या मंगलमय पदाला तो सहज प्राप्त करून घेतो. आणि एकदा का ते माझं पद किंवा माझा लोक किंवा विष्णू लोकाला तो प्राप्त झाला, वैकुंठ लोकाला तो प्राप्त झाला, माझ्या या परमधामाला प्राप्त झाला, म्हणजे मग त्याला पुन्हा संसारामध्ये किंवा या भवसागरामध्ये किंवा या प्रपंचामध्ये किंवा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा यावं लागत नाही. अशा प्रकारे योग्याचे चित्त जेव्हा माझ्या ठाई स्थिर असते, जेव्हा तो माझ्या चरणकमलांचा आश्रय करतो, तो मायारूपी सिद्धींमध्ये अडकून पडत नाही, तर त्याला माझं अविनाशी पद प्राप्त होतं, जे स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशित आहे, अविनाशी आहे आणि सत्य आहे, आत्मस्वरूप आहे, आत्मानंद स्वरूप आहे. आणि म्हणूनच सच्चिदानंद स्वरूप असणारं परमात्मस्वरूप असं मला म्हणतात. हे माते, तू हे निश्चितपणे समजून घे. यानंतर कपिल महामुनींनी अष्टांग योग म्हणजे काय याबद्दलचं मार्गदर्शन आपल्या मातेला केलेलं आहे. त्या अष्टांग योगाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. त्यामध्ये सर्वात प्रथम असतं यम. यम याचा अर्थ आचरण. आचरण कसं असावं, काय करावं, काय करू नये याच्याविषयीचा जो काही मार्गदर्शनपर भगवंताने आपल्याला सांगितलेला आहे, त्या सर्व तत्वांचा यम याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर नियम. नियम याचा अर्थ चाकोरीबद्ध जीवन कसं जगावं, आपल्या इंद्रियांवर मनावर ताबा कसा मिळवावा, आपल्या विषयांपासून सुटका कशी करून घ्यावी, याच्याबद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे त्याला नियम असं म्हणतात. यम नियम. त्याच्यानंतर आसन. आसन याचा अर्थ काय की कुठल्याही शारीरिक अवस्थेमध्ये त्या विशेष आसनामध्ये आपल्याला आनंदाने, शांतचित्ताने आणि सातत्याने बसता आलं पाहिजे. म्हणून आसन स्थिर करण्याचा, स्थिरावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एकदा मांडी घालून बसल्यानंतर 7-7, 8-8 तासपर्यंत आपण मांडी हलवता कामा नये. अशा प्रकारे आसनाची सिद्धता करून घ्यावी लागते. आणि म्हणून ज्या प्रकारचं आसन आपल्याला सुलभ, सोपं आणि त्यामध्ये स्थिरता प्राप्त करण्यास किंवा बराच काळपर्यंत त्या आसनामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण जे करू शकतो, त्या आसनाची सिद्धता करून मग आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून यम नियम, त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम विधी सांगितलेला आहे. प्राणायामामध्ये श्वास आत घेणे, श्वास आत रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे. आता अनेक लोकांनी अनेक प्रकारे याच्या वेळेबाबत सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात एकास 1 प्रमाण असावं, काही लोक म्हणतात एकास 2 प्रमाण असावं, काही जणांचं मत आहे एकास 4 प्रमाण असावं. म्हणजे 1, 2, 3, 4 असं म्हणत श्वास आत घ्यायचा आणि 1, 2, 3, 4 असं म्हणत श्वास बाहेर सोडा. हे मनातल्या मनात म्हणायचं आहे, तोंडानी नाही. 1, 2, 3, 4 असं मोजत श्वास आत घ्यायचा आहे आणि 1, 2, 3, 4 असं मोजत श्वास बाहेर सोडायचा आहे. याला एकास 1 प्रमाण असं म्हणतात. एकास 2 प्रमाण याचा अर्थ 1, 2, 3, 4 म्हणत श्वास आत घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक म्हणेपर्यंत हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. याला एकास 2 प्रमाण असं म्हणतात. आणि काही लोक एकास 4 प्रमाण मानतात.
1 2 3 4 म्हणत श्वास आत घ्यायचा आणि 1 ते 16 अंक म्हणत श्वास हळूहळू बाहेर सोडायचा. अशा पद्धतीने श्वास आणि उच्छ्वास, आत घेणे याला श्वास घेणे म्हणायचं आणि श्वास बाहेर सोडणे याला उच्छ्वास म्हणायचं. त्यामुळे श्वासोच्छ्वास अशा दोन्ही मिळून त्याला ही क्रिया म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास आत रोखून धरणे, नाही का, त्याला श्वास आत रोखून धरणे हा भाग फार महत्त्वाचा आहे. आणि एकाच एक प्रमाणामध्ये 1 ते 4 अंक मोजताना श्वास आत घ्यायचा, 1 ते 4 अंक मोजताना तो आतमध्ये कोंडून ठेवायचा आणि पुन्हा 1 ते 4 म्हणताना श्वास बाहेर सोडायचा. असं प्रमाण. एकाच 2 प्रमाण असताना 1 ते 4 म्हणताना तो श्वास घ्यायचा, 1 ते 8 म्हणेपर्यंत तो आतमध्ये ठेवायचा आणि 1 ते 16 म्हणेपर्यंत तो बाहेर सोडायचा. अशा प्रकारे निरनिराळ्या लोकांचं निरनिराळं मत आहे. त्यामुळं आपल्याला जे शक्य होईल, आपल्याला जे जमेल, आपल्याला ज्याप्रमाणे झेपेल असा आपण प्राणायाम करावा. थोडक्यात म्हणजे काय, श्वास आत घेणे, श्वास रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे, अशा प्रकारे हा प्राणायाम केला जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय.